नमस्कार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळीचा प्रचार काल संपलाय। आज गुप्त बैठकांचाही कालावधी जवळपास संपल्यात जमा आहेत। काही ठिकाणी अजूनही मतांचं समीकरण या ठिकाणी बांधलं जातंय। उद्या या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे। मात्र कधी नव्हे ते यावेळच्या निवडणुकीमध्ये अपक्षांचा बोलबाला सर्वच मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय। एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 8 जिल्हा परिषदामधील आणि पंचायत समितीमध्ये म्हणजे एकूण 8 जिल्हा परिषदेमध्ये 50 जागा जिल्हा परिषदेच्या तर पंचायत समितीच्या 100 जागावरती ही निवडणूक होणार आहे। नुकत्याच होऊन गेलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये फूट पडल्यानंतर खासदार नारायण राणे यांनी या ठिकाणी पुढाकार घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची मोड बांधत महायुतीत या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बंडखोरी आपल्याला पाहायला मिळाली आहे। त्यामुळे अपक्षांचा बोलबाला या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघ आणि मालवण मतदारसंघ वगळता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यामध्ये बंडखोरांची म्हणजे अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे। विशेष म्हणजे अनेक प्रयत्न करूनही या ठिकाणी हे अपक्ष रिंगणामध्ये कायम राहिल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना याचा फार मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी समजावून वेळोवेळी इशारा देऊनही या अपक्षांनी पक्षाच्या विरोधात बंड केल्याने या निवडणुकामध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळते। सावंतवाडी तालुक्यातील आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर कोलगाव मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध अपक्ष आणि अपक्षाला शिंदे शिवसेनेची साथ अशी लढत पाहायला मिळणार आहे। इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिंदे शिवसेनेचे उमेदवारासमोर अपक्षाने आव्हान उभे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसतोय। तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागलं आहे तो तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मात्र या ठिकाणी तिरंगी लढतीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणीही भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी झाल्याने या ठिकाणी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघामध्येही बंडखोरी झाल्याने या ठिकाणी शिंदे शिवसेनेच्या उमेदवारासमोर अपक्षांचं आव्हान त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवाराचंही आव्हान असणार आहे। त्याचबरोबर इतर मतदारसंघाचा जर विचार केला बांदा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेची जागा बिनविरोध निवड झाल्याने या ठिकाणी निवडणूक होणार नाही आहे। मात्र एकंदर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला या अपक्षांना फूस तरी नक्की कोणाची आहे। अपक्षांचा बोलबाला या ठिकाणी अधिकृत उमेदवारांना धास्ती घेणारा का ठरतोय हे या ठिकाणी विचार करण्यासारखं आहे। एकूणच मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना यांनी निवडणूक लढवल्याने त्यांच्या पक्षाचं चिन्ह हे घरोघरी पोचल्याने या ठिकाणी महायुतीला विजयाची आशा निर्माण होणं साहजिकच आहे। मात्र त्यांच्यासमोर ही स्थानिक पातळीवर लढवली जाणारी निवडणूक असल्याने स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते या निवडणुकीत अपक्षांना साथ देणार की पक्षाचा आदेश मानून महायुतीच्या उमेदवारांना मदत करणार हेही पाहणं जिक्रीचे ठरणार आहे। इन्सुली मतदारसंघामध्ये अपक्षांचा या ठिकाणी जोर आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने शिंदे शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी आपला जोर लावताना दिसत आहेत। कोलगाव मतदारसंघामध्ये बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवाराला शिंदे शिवसेनेची साथ मिळत त्याचबरोबर
उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचीही या ठिकाणी साथ मिळत असल्याने या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासमोर आव्हान निर्माण झाले। एकंदर या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर प्रचार सभेचं आयोजन कणकवली येथे करण्यात आलं होतं। मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचं निधन झाल्याने ती सभा मात्र रद्द करण्यात आली। त्यानंतर केवळ शिंदे शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकमेव मोठ्या नेत्याची सभा या ठिकाणी संपन्न झाली। ज्यांनी ही महायुती घडवून आणली, ज्यांनी ही महायुतीची बोट बांधली ते खासदार नारायण राणे यांनीही एकही जाहीर सभा घेतलेली नाही। दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनी मात्र मतदारसंघामध्ये कॉर्नर बैठका घेत या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी गाजवली। नितेश राणे यांनी तर या ठिकाणी बंडखोरांना सज्जड दमही दिला। या आपल्या भाषणामध्ये त्यांनी वेळोवेळी सांगितलं की बंडखोरांना जर मतदान झालं आणि ते जर निवडून आले तर त्यांना निधी मिळणार नाही। त्यामुळे या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांचं लक्ष या बंडखोरांच्या एकूणच हालचालीवर असणार आहेत। आजच्या रात्रीमध्ये या मतदारसंघामध्ये काय होईल हे आत्ताच सांगणं कठीण बनेल। दोडामार्ग तालुक्याचा जर विचार केला, दोडामार्ग तालुक्यामध्ये सर्वांचं लक्ष माटणे जिल्हा परिषद मतदारसंघाकडे आहे। या ठिकाणी विद्यमान तालुकाध्यक्ष दीपक गवस हे जिल्हा परिषदेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत। तर त्यांच्यासमोर मागचे 2 वेळा जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले 6 महिने अध्यक्षपद ज्यांनी जिल्हा परिषदेचं भूषवलं, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले राजेंद्र म्हापसेकर हे निवडणूक रिंगणात आहे। त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी हेही या मतदारसंघातून नशीब आजमावत असल्याने या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे। मात्र या तिरंगी लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत। या ठिकाणी महायुतीला धक्का बसतोय, अपक्ष इतिहास रचतोय की या ठिकाणी या दोघांच्या मतविभाजनाचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला होतोय, याकडेही राजकीय समीक्षकांचं लक्ष लागलंय। एकूणच ही निवडणूक जशी महायुती झाल्यानंतर एकतर्फी वाटत होती तशी आता राहिलेली नाही। या ठिकाणी अधिकृत उमेदवारांसमोर अपक्षाने आव्हान निर्माण केल्याने काही मतदार जिल्हा परिषदच्या संघामध्ये अतिशय चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। तीच परिस्थिती पंचायत समितीची आपल्याला पाहायला मिळते। काही ठिकाणी पंचायत समितीच्या जागा बिनविरोध निवडूनही आल्या, मात्र उरलेल्या काही पंचायत समितीमध्ये काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार रिंगणात आहेत, काही ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत, काही ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच स्थानिक मुद्द्यावरती, स्थानिक पातळीवरती लढवली जाणारी ही निवडणूक उद्या अवघे मतदानाला काही तास बाकी असताना अतिशय रंगतदार होताना आपल्याला दिसते। नाक्यावर कोणता उमेदवार निवडून येईल, कोणत्या उमेदवाराला किती मतं पडणार, कोणत्या उमेदवाराचं कुठल्या वॉर्डामध्ये पॉकेट आहे, कुठल्या उमेदवाराला या वॉर्डातून कमी मतदान होईल, कोण या ठिकाणी जास्त मताधिक्याने निवडून येईल याबाबत चर्चा होताना दिसते। एकूणच खासदार नारायण राणे यांनी महायुतीची दोर आपल्या हातात घेतल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या साथीने या ठिकाणी महायुती या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निर्भय यश मिळवेलही। मात्र सर्वांच्या नजरा असतील ती अपक्षांची मोड बांधणाऱ्या या अपक्षांच्या पाठीमागे असणाऱ्या अदृश्य शक्तीकडे। एकंदर सावंतवाडी मतदारसंघामध्ये या अदृश्य शक्तीची चर्चा जास्त होते। ही अदृश्य शक्ती नेमकी कोण हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। सर्व मतदारांना, सर्व उमेदवारांना आणि सर्व नेत्यांनाही ते ज्ञात आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणुका येतील, निवडणुका जातील, मात्र आपल्याला आपल्या मर्जीतल्या उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्याने ही अदृश्य शक्ती प्रत्येक मतदारसंघामध्ये वावरताना दिसेल। त्यांचा बंदोबस्त मात्र निकालानंतर निश्चित करावा लागेल। येणाऱ्या काळामध्ये
या ठिकाणी महायुती अभेद्य राहील हे जरी निश्चित असलं तरी शिंदे शिवसेनेचे उमेदवार किती निवडून येतील, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किती निवडून येतील आणि अपक्षांचा फटका नक्की कुणाला बसेल हे येणारी वेळच सांगेल. काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी विरोधात शिंदे शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने असल्याने त्याही लढतींना विशेष प्राप्त झालं आहे. एकूणच आजच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकांविषयीचा हा घेतलेला आम्ही आढावा काही वेळातच तुमच्यासमोर दोन मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा त्याचाही लेखाजोखा आपल्यासमोर मांडणार आहोत. धन्यवाद.